आवाज लावा। वर्धा लोकसभामधून यावेळी उमेदवारी केलेली आहे आणि माझं बोट चिन्ह आहे रोड रोलर। तर सांगायचं विशेष म्हणजे पहिल्या मशीनवरती 6व्या नंबरवर रोड रोलरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, कारण की हा माझा विजय नसून या सगळ्या संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे। आज परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे। आज वर्धा जिल्ह्यामध्ये शिक्षित विरुद्ध अनपढ अशी लढाई झालेली आहे। अनपढ लोक पार्लमेंट मध्ये जातात 10वी 12वी वाले, आणि जे गरीब आहे, शेतकरी आहे, शेतमजूर लोक आहे, यांच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही। म्हणून माझं हे सांगणं आहे की एक उच्च शिक्षित जर उमेदवार तुम्ही पार्लमेंट मध्ये पाठवला, त्यांना इंग्लिश बोलता येते, कानून कायद्याचं नॉलेज असते, तर असाच माणूस आपल्या देशाचं, वर्धा जिल्ह्याचं आणि प्रत्येक गरीब कष्टकरी लोकांचं भलं करू शकते। अदरवाईज जे घराणेशाहीवाले लोक आहे किंवा आणखी जे कोणी प्रस्थापित लोक आहे, हे कधीही गरीब लोकांचं भलं करत नाही। कारण की आता शाळेचा प्रश्न आहे, शाळेची फीस खूप महाग झाली आहे आणि गव्हर्नमेंटने मराठी शाळा बंद करण्याचा हेतू डाव घातला आहे।
अशा परिस्थितीत आमच्या माय बहिणी इथे बसल्या आहे, त्या खरंच कोणत्या परिस्थितीमध्ये शिकवू शकतात. आज कॉन्व्हेंटचं फीज एवढी महाग झाली आहे की कॉन्व्हेंटचं कोणत्या तिथं आपण शिक्षण देऊ शकत नाही. मोठी 50-60 हजार रुपये फीज. हे मोलमजूर कष्ट करणाऱ्या माया बहिणी आहे, खरंच त्या शिकवू शकतात का? कारण की शिक्षण म्हणजे हा माणूस आहे, माणसाला कोणी विचारत नाही. म्हणून मला असं वाटते की माझ्या माता बहिणी जेवढ्या आहे वर्धा जिल्ह्याच्या असो महाराष्ट्र प्रत्येकाचा मुलगा वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, सायंटिस्ट झाला पाहिजे आणि यांचं जे घर आहे किंवा यांचं जीवन सुखरूप खुशीनं झालं पाहिजे. आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. जेव्हा कापूस शेतकऱ्याचा निघतो तेव्हा बाहेर देशातून गव्हर्नमेंट कापूस बोलावतो, तुरी निघतो तेव्हा वेगळ्या कंट्रीनं बोलवल्या जाते. सोयाबीनचा तोच प्रश्न आहे. मग मला सांगा, आता जे मोदी गव्हर्नमेंट आहे हे वर्षाचे 6,000 रुपये शेतकऱ्याला टाकतात. मी म्हणतो जर तुमच्या कापसाला 12,000 रुपये भाव, तुरीला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 9,000 भाव दिला तर तुम्हाला 6,000ची आवश्यकता आहे का? आहे का ताई? नाही. कारण की तुमच्या मालाला भाव पाहिजे. एकीकडे गव्हर्नमेंट म्हणते लेडीजला आम्ही रिझर्वेशन देतो, 33% बिल पास केलं आहे, पण अजूनही त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं नाही. ते फक्त इलेक्शनची वाट पाहत आहे. इलेक्शन जे आपल्या हाती आलं म्हणजे यांना देण्याचं काहीच कारण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्या माता बंधू आणि माझ्या वर्धा जिल्ह्याच्या सगळ्या लोकांनी एक सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या आणि आपल्या मुलाबाळाचं भवितव्य उज्ज्वल करा. अदरवाईज हे जे आहे अंगठे बहादूर आणि अनपढ लोक जर पार्लमेंटमध्ये जातील तर एक मोठं करप्शन करतील आणि गव्हर्नमेंटचा जो पैसा खातील आणि गरीब लोकांचा जो रिसोर्सेस आहे हा बंद करतील. आज मोदी साहेब म्हणत होते की 2 करोड लोकांना रोजगार देऊ. खरंच 2 करोड लोकांना रोजगार दिला का? सांगा. 2 करोड लोकांना वर्षाचे बेरोजगार करत आहे. 15-15 लाख तुमच्या खात्यामध्ये येऊन राहिले म्हणे. आता ते म्हणते जुमला आहे. म्हणजे काय गरीब या कष्टकरी लोकांसोबत तुम्ही मजाक करून राहिले का? या एवढ्या उंदेमध्ये फिरत आहे, काम करत आहे, त्यांच्या मोबदला त्यांना मिळत आहे, अशी परिस्थिती देशामध्ये उद्भवत आहे. वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर इथे एकही कंपनी आलेली नाही. आता 10 वर्षामध्ये आमचे खासदार होते, एक कंपनी नाही आली, एक इंडस्ट्रियल हब नाही आलं किंवा एक एज्युकेशन हब नाही झालं किंवा 5 स्टार लायब्ररी नाही आली. मी पहिला व्यक्ती आहे वर्धा जिल्ह्यातून का वर्धेला एक एअरपोर्टची मागणी केली आणि एअरपोर्ट जर आपला वर्धेला झालं, काही लोकांनी सांगितलं का नागपूरला आहे तर इंग्लंडला वर्धेला का आवश्यकता? आणि वर्धेला जर एअरपोर्ट बनलं तिथं कंपन्या येतील, शेतकऱ्याचा जो माल आहे हा बाहेर देशात जाईल आणि जास्तीत जास्त भाव तुम्हाला मिळेल, तेव्हा हा शेतकरी सुख समृद्धीने वाढेल. आज आमच्या खासदाराबद्दल बोलायचं आहे की वर्धेचा जो ब्रिज आहे, ब्रिज असल्यामुळे 10 वर्ष त्यांचे अध्यक्ष आहे रेल्वेचा, अजूनही तो ब्रिज झालेला नाही. तुम्ही वर्धेला जातात आहे तो बघता ना, जसाच्या तसा पुतळा उभा आहे तो ब्रिजचा, पण त्याचं अजून काहीही कल्याण नाही झालं. एक आमचे शिक्षक आहे, त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की बा आमचे जे आमदार आहे 15 वर्षापासून त्याच्या घराच्या बाजूचा रोड नाही झाला, नाली नाही झाली. अशा परिस्थितीत तो देशाचा आणि जिल्ह्याचा विकास करू शकतो का? तुम्हाला आता डिसाईड करायचा, तुम्हाला ठरवायचं आहे का या अशा 10वी 12वी अनपढ लोकांना पाठवायचं आहे की उशिक्षित लोकांना पाठवायचं आहे? जर सुशिक्षित लोकांना पाठवलं तरच तुमचं कल्याण होऊ शकते, अदरवाईज तुमची जे स्थिती आहे त्याच्यापेक्षा मोठी परिस्थिती होऊ शकते. अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना गडी नाही मिळत शेतावर काम करायला. शेतकरी त्रस्त झाले आहे, त्यांना ते जमीन असं त्रस्त करून ते जमीन त्यांना हडपायची आहे. मोठ्या कॉर्पोरेट लोकांना ज्या घराण्याच्या घशात टाकायची आहे. मग मोठे अडाणी असो, अंबानी असो की कोणी असो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते येथील काही दिवसांनी सांगतील कसं आहे तुमच्या याच्यामध्ये आम्ही तुमच्या पोराला नोकरी देऊ आणि ते शेती तुमची हडपून घेतील, तिथं कंपनी बनवतील. आज तुमचा मुलगा म्हणजे एकदम स्वाभिमानी आहे, प्रॉपर्टी मालक आहे, उद्या तो नोकर म्हणून तो काम करेल. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर 15-20 वर्ष काही कामाचा राहिला नाही तर ते तुमची जमिनी हडप करतील. म्हणजे शेतीपासून वंचित, शिक्षणापासून वंचित, तुमच्या सुखसोयीपासून वंचित.
म्हणून तुम्हाला सर्वांचं आहे का हा येते म्हणून त्याच्या मागं, तो येते म्हणून त्याच्या मागं लागण्यात काही फायदा नाही, त्याच्याने काही कल्याण होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक वैज्ञानिक माणूस तुमच्या समोर आहे हिंगणघाटचा, तुम्हाला काम पडलं तुम्ही तिकडे जाण का, आता माझ्या घरी केव्हा येऊ शकता, बरोबर नाही. तर अशा परिस्थितीत एक उच्च शिक्षित जर व्यक्तीला तुम्ही पाठवलं तर तुमचं कल्याण होऊ शकते आणि भरभरून तुम्हाला यश मिळू शकते. म्हणून आता माझ्यासोबत आता हे जे वर्धा जिल्ह्याची 2000ची इलेक्शन आहे, जे म्हणजे निवडणूक आहे, हे आता लोकांनी हाती घेतली आहे. हे कोणत्याही लीडर किंवा पॉलिटिशियन बंगालीवाल्याच्या हातात राहिली नाही. हे जनसामान्य शेतकरी कष्टकरी यांनी आपल्या हातामध्ये घेतली आहे. त्याच्यामुळे मी प्रचंड बहुमताने निवडून येईन आणि हाच मला जनतेचा आशीर्वाद पाहिजे. आजपर्यंत तुम्ही हिंगणघाट शहरासाठी काय केलं, काय सांगाल? ऍक्च्युली मी बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आणि 2009-19च्या इलेक्शनच्या आधी दोन महिन्यापासून आलो. 5 वर्षामध्ये मी हे केलं. पहिला मिल कामगाराचा मोर्चा काढून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. दुसरा भोई समाजाचा मोर्चा काढला. तिसरा पाण्यासाठी मोर्चा काढला आणि महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती आहे मी की समुद्रपूरला ओबीसीचा मोर्चा काढला. ओबीसीच्या न्याय आणि हक्कासाठी मी लढत आहो. इथे प्रस्थापित लोक घरी झोपून आहेत पण मी समोर येत आहो आणि हिंगणघाटसाठी मेडिकल कॉलेज आलं पाहिजे म्हणून मी विधान भवनावर मोर्चा नेला आणि मेडिकल कॉलेज आणलं. अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, मी काय आता इलेक्शन आहे म्हणून तुमच्या समोर आलो नाही. मी माझं सतत 5 ते 6 वर्ष काम सुरू आहे. आता माझ्यासोबत जनता जनार्दन आहे, कोणी मला रोखू शकत नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं पहिल्या लाईनीमध्ये 6व्या नंबरची रोड रोलरची बटन आहे, ते निवडून प्रचंड बहुमताने मला देणार एवढं पक्की खाते आहे. तुम्ही निवडून आले किंवा नाही आले हे कार्य सतत चालू राहणार का तुमचं, काय सांगा? मी निवडून येतो नाही आले हा प्रश्न नाही आहे. हे माझ्यासोबत जनता विचारा, जनतेला निवडून येतो का नाही, नारे दिले का नाही, निवडून येतो का नाही. उमेश भैया आगे बढ़ो, उमेश भैया आगे बढ़ो, उमेश भैया आगे बढ़ो. असे कसे येत नाही, असे कसे येत नाही, अरे कोण म्हणते येत नाही, अरे कोण म्हणते येत नाही. तुम्ही किती मतांनी निवडून येणार असं वाटतं, किती मतांनी निवडून येणार? आता एक्झॅक्टली मला वाटते इथं जे फाईट आहेच नाही सध्या मला वाटते तरी जवळपास 2 लाखाच्या फरकाने निवडून गेलं. कारण की हे जे निवडणूक आहे हे लोकांनी आपल्या हाती घेतली आहे, हे कोणत्या लिडरच्या हाती आता इलेक्शन राहिलं नाही. त्याच्यामुळे माझ्या माय बहिणी आहे, आई आहे, भाऊ आहे, सगळे आमचे व्यापारी वर्ग आहे, उद्योगवाले लोक जे सगळे आहे, त्यांनी सांगितलं का यावेळी उच्च शिक्षित उमेदवारच आतापर्यंत या जिल्ह्याला मिळत नव्हता म्हणून या अनफड लोकांनी राज केला. तर आता हिंगणघाटकडून एक उच्च शिक्षित वैज्ञानिक उमेदवार दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाणार आहे, हे कोणी रोखू शकत नाही. थँक्यू.